नमस्कार, मी रेखा पी रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत. पंचकोश यामध्ये आज आपण माहिती घेणार आहे. शरीरातला तिसरा कोश मनोमय कोश. पंचकोश. पंचकोशामधला पहिला कोश आहे अन्नमय कोश, दुसरा प्राणमय कोश, तिसरा मनोमय कोश, चौथा आहे विज्ञानमय कोश आणि पाचवा आहे आनंदमय कोश. आता आपल्याला जे हे स्थूल शरीर दिसतं ते आहे आपल्या अन्नमय कोशामुळे तयार झालेले समोर स्थूल शरीर. आणि स्थूल शरीराचा दुसरा भाग आहे तो प्राणमय कोश. लहानपणी आपण लाकडाच्या अशा एकात एक असणाऱ्या बाहुल्या तो खेळ खेळायचो. तर त्या बाहुल्यांमध्ये आपण एकातनं एक अशा 5 बाहुल्या त्या निघायच्या. तर त्याप्रमाणे आहे आपल्या ह्या शरीराचे पंचकोश. तर पंचकोशामधला पहिला कोश अन्नमय कोश. आपण ज्याप्रमाणे अन्न ग्रहण करतो त्याद्वारे हे स्थूल शरीर तयार होते आणि त्याद्वारेच आपण कशा प्रकारचं अन्न घेतो त्यामधनं तयार होतो आपला प्राणमय कोश. म्हणजे प्राणशक्ती, आंतरिक शक्ती, वैश्विक शक्ती, रेकी ज्याला आपण म्हणतो, ती कशी भरभरून वाहायला लागते हे आपण माहिती घेतली आधीच्या व्हिडिओमध्ये. आधीचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरला असेल असं मी अपेक्षा करते. जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की तुमच्या जवळच्या नातेवाईकांना पाठवा, जवळच्या मित्रमैत्रिणींना पाठवा. त्यांना पण ही माहिती कळू द्या की आपले शरीर म्हणजे नक्की काय आहे. पंचकोशांनी तयार झालेला एक हे मनुष्य देह आहे. तर आज आपण बघूया तिसरा कोश जो आहे मनोमय कोश. तर मनोमय कोश हा तयार होतो 5 ज्ञानेंद्रिय आणि आपले अंतःकरण म्हणजे मन हा मिळून तयार होतो आपला मनोमय कोश. तर मनोमय कोश हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे प्राणमय कोश महत्त्वाचा आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली की प्राणमय कोश आणि त्याच्यात असणारी आंतरिक ऊर्जा, लाईफ फोर्स एनर्जी कशी वाढवायची. म्हणजे एकतर चांगला आहार घ्यायचा, चांगल्या फळांचे रस घ्यायचे आणि त्याद्वारे तुम्हाला जाणवते की तुमची आंतरिक शक्ती किती भरभरून व्हायला लागली. आणि न चुकता नियमितप्रमाणे तुम्हाला वैश्विक शक्तीचे तुम्ही ध्यान करायचे. त्यातनं पण तुम्हाला आंतरिक शक्तीच्या वाढीमध्ये जाणीव होते. आता मनोमय कोश ध्यान, धारणा, योग याच्यातनं तयार होतो तुमचा मनोमय कोश. म्हणजे तुमचे चित्त आंतरिक शुद्धता तुम्ही म्हणू शकता किंवा चित्त शांत व्हायला लागते. तर मनोमय कोशाचं अधिक माहिती घेण्यासाठी मी तुम्हाला सांगते की याच्यामध्ये अजून काय आहे. तर जसं आपण बघितलं प्राणमय कोशामध्ये वायूचे प्रकार आहेत विविध आणि त्या वायूच्या प्रकारांद्वारे विविध म्हणजे चक्रांवर किंवा विविध शरीराच्या भागांवर त्या वायूचे नियंत्रण असते. तर प्राणमय कोशामध्ये जसं आपण बघितलं आहे की प्राण, मग अपान, उदान, व्यान आणि हे वायूचे प्रकार आणि त्याच्यामध्ये आहे त्याचे उपप्राण नाग, मग कुर्म, क्रिकल, देवदत्त आणि धनंजय. आणि त्या वायूंचं महत्त्व मी तुम्हाला आधी सांगितलं आहे. आणि जेव्हा तुम्ही प्राणायाम व्यवस्थित करायला लागतात म्हणजे श्वास आणि प्रश्वास ह्या गतीवर तुम्ही जेव्हा काम करता त्यावेळेस तुमचा तो प्राणमय कोश अधिकाधिक उत्तमरित्या काम करायला लागतो. तर आता आपण बघूया की मनोमय कोश. आपले मन, आपण म्हणतो की खूप चंचल असते आपले मन किंवा वासनायुक्त असते. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात. तर बघा जेव्हा आपले मन खूप चंचल असते किंवा अस्थिर असते तर त्यावेळेस त्याचा परिणाम होतो आपल्या अन्नमय कोशावर. म्हणजे बघा जेव्हा आपलं खूप विचारांची गर्दी असते, आपल्या खूप वेगवेगळे विचार आपल्याला सुरू असतात, त्यावेळेस आपण जेव्हा अन्न ग्रहण करतो त्यावेळेस आपलं खाण्यामध्ये पण लक्ष नसतं आणि त्याद्वारे मग आपण घाईघाईने ते खातो आणि मग आपण काय खातोय याच्याकडे पण आपल्याला लक्ष नसतं. कारण आपलं मनच तेव्हा अस्थिर असतं आणि मग त्यातनं मग आपल्याला अजूनच म्हणजे अजून आपण अस्वस्थ होतो. म्हणजे कारण ते अन्नाचं पचन व्हायला पाहिजे, त्याच्यातनं ती ऊर्जा तयार व्हायला पाहिजे आंतरिक आणि मग त्याद्वारे आपले अर्ध्याधिक म्हणजे आपण म्हणतो की त्याच्यातनं आपल्याला त्रास व्हायला लागतो. म्हणजे बघा अर्ध्याधिक आजार आपले कशावर होतात की आपलं फक्त मन
अस्थिर असतं आणि त्याद्वारे आपण ग्रहण केलेले अन्न. आत्ता मन अस्थिर असणं म्हणजे काय? तर मन अस्थिर असणं म्हणजे बघा, मन खूप चंचल आहे. सगळीकडे ते सैरभैर धावत असतं. तर त्या मनाला आवर घालणं खूप गरजेचं आहे. आत्मिक सुख म्हणजे आत्मकल्याणाचा खूप विचार व्हायला पाहिजे. आता आत्मकल्याण आणि मन चंचल याचं आपण आधी बघूया, की मन चंचल म्हणजे काय? जसं आपण राहतो तर आपले आजूबाजूला लोकं असतात, सगळे असतात किंवा आपले नातेवाईक असतात. मग आपण बघतो की एखादा नातेवाईक आपला अजून वेगळ्या काही कार घेतो किंवा मग अजून 4 गोष्टी घेतात, की जे मग आपण म्हणतो, "अरे बापरे! यांच्याकडे किती म्हणजे पैसे आहेत व्यवस्थित म्हणूनच ते घेऊ शकले." त्यामुळे आपले आंतरिक मन त्याच्यामध्ये आपल्या आंतरिक मनामध्ये हालचाली होतात. म्हणजे जर तुमचा जर विचार हे असेल, म्हणजे की अरे ठीक आहे, त्यांनी घेतलंय म्हणजे आहे पैसा म्हणून त्यांनी घेतलंय. पण काही ठिकाणी ही अस्वस्थता जास्त वाढते. आजकाल तुम्ही बघते की बऱ्याच लोकांकडे की फक्त लाईफस्टाईल म्हणून लोकं अजून गाड्या घेतात. नाही, दारापुढे अजून 2 गाड्या दिसल्या पाहिजे. मग यांनी घेतली म्हणून घ्यायची, एखाद्या नातेवाईकाने घेतली म्हणून घ्यायची किंवा फक्त तो बाबा नवीन मोबाईल आहे म्हणून तो घ्यायचा. घरामध्ये आहे तरी आपण अजून मोबाईल घेतो. मग अजून त्याचप्रमाणे आपण अजून 4 गोष्टी घरात येतात. मग ती गोष्टी घरात येईपर्यंत त्याचे नाविन्य असते. ज्या क्षणी ती घरात येते तेव्हा आपल्याला आपण असं होत नाही की आपला आत्मा शांत झाला किंवा मन आपले शांत झाले. तर नाही, अजून कोणी काय घेतलं तर त्याच्याकडे आपलं परत हे असतं की नाही आता ती गोष्ट घ्यायची. ह्या बाबतीतच खाण्याचं पण आहे. आपण एखादा पदार्थ खातो एखाद्या ठिकाणचा, जसं एखाद्या ठिकाणचं काहीतरी एखाद्या रेस्टॉरंटचा तो फेमस असतो बघा, तो खातो. मग आपण पुढच्या वेळेस लगेच पुढचे आपण प्लॅन तयार करतो, की अरे नेक्स्ट टाईम आपण त्या हॉटेलमध्ये जाऊ आणि तिथला पदार्थ खाऊ. म्हणजे बघा, ही मनाची अस्थिरता म्हणजे ती मनाला तृप्तता अजून आलेलीच नाही आहे. अजून 4 गोष्टी आपल्याला पाहिजेच आहे. तर ही मनाची तृप्तता आणि त्याच्याशी संबंधित आहे आपला मनोमय कोश. तर गीतेमध्ये पण सांगितलं आहे, की मनच तुमचा मित्र पण आहे आणि तुमचे मनच तुमचा शत्रू पण आहे. म्हणजे ह्या मनाला आवर घालणे किती किती गरजेचे आहे. ज्यातनं तयार होतो आपला मनोमय कोश. तर मन, बुद्धी आणि चिंतन ह्या तिन्हीचा विचार व्हायला पाहिजे. आता मन म्हणजे जेव्हा तुमचे मन शांत असते, जेव्हा ती तृप्तता असते, आत्मिक तृप्तता आपण ज्याला म्हणू शकतो, त्यावेळेस बुद्धी आपली चांगली काम करायला लागते. म्हणजे आपल्याला योग्य दिशा मिळायला लागते. आपण योग्य काहीतरी चांगल्या गोष्टी करायला लागतो आणि त्या गोष्टीवर आपले चिंतन व्हायला लागते. याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते, की जसं सगळ्यांनाच माहिती आहे भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद याला काय वेड होते, की भगवंताचे चिंतन, परमेश्वराचे चिंतन. आणि तो इतकं परमेश्वराचं चिंतन करत होता, की त्याचा त्रास वडिलांना व्हायला लागला. आणि वाटत होतं हिरण्यकशिपू राजाला, की नाही, मी श्रेष्ठ असताना हा का बरं परमेश्वराचे चिंतन करत आहे. मग तुला बघू तुझा परमेश्वर तुला येतो का मदत करायला. म्हणून त्याने काय काय केलं, त्याला विविध शिक्षा द्यायला सुरुवात केली. त्याला उंच कड्यावरनं भक्त प्रल्हादला ढकलून दिलं. पण तिथे त्या भगवंताला काळजी म्हणून त्या भगवंतांनी त्याला तिथे वाचवले. मग नंतर उकळत्या तेलामध्ये त्याला टाकले. तिथेही त्यांनी अशा विविध परीक्षांना भक्त प्रल्हादला तोंड द्यावे लागले. आणि अजून एक त्यांची परीक्षा होती म्हणजे जळत्या लाकडांवर त्यांना बसवण्यात आलं. इतक्या कठोर परीक्षा तरी पण नामचिंतन, परमेश्वराचे नावचिंतन त्यांनी सुरूच ठेवले. आणि त्याद्वारे त्या परमेश्वराचे सिंहासन हलले आणि परमेश्वराने त्याला आल्हाद तिथून उचलून घेतले. तर असा हा कृपाळू भगवंत, कृपाळू परमेश्वर. तर अशा ह्या परमेश्वराचे आपण दिवसभरात एक 10 मिनिटं वेळ काढून पण आपल्याला चिंतन करायला वेळ नसते.
बऱ्याच जणांना मी म्हणते की अरे तुम्ही परमेश्वराचे 10 मिनटं तरी चिंतन करा. आपण पीस रेकी फॅमिलीतले आपण रोज काय करतो, परमेश्वराचं 10 मिनटं, एक अर्धा तास आपण चिंतन करतो रेकीच्या मेडिटेशनमधनं. पण हे चिंतन करायलाही कोणाकडे वेळ नसतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरू असतात अविरतपणे. म्हणजे वेळच्या वेळेला जेवण, वेळच्या वेळेला बाकीचं फिरणं वगैरे सगळं. पण फक्त ह्या परमेश्वराचं चिंतन, ह्या वैश्विक शक्तीचं चिंतन करायला वेळ नसतो. तर बघा, ह्या परमेश्वराच्या कृपेमुळे आपल्याला इतके सक्षम शरीर मिळाले आहे. अगदी प्रत्येक अवयव आपला सक्षम आहे आणि ह्या देहरूपी मंदिराची आपल्याला काळजी घ्यायला वेळ नसतो. म्हणजे ह्या मनुष्य देहामुळे हा सगळा संसार आपला सुरू आहे. सगळा आपल्या जीवाचा आटापिटा की फक्त हे शरीर व्यवस्थित राहावं. आणि शरीराला जेव्हा व्याधी निर्माण होते, त्याद्वारे आपण लगेचच डॉक्टरांकडे जातो आणि मग त्या व्याधीवर एवढी मोठी औषधांची लिस्ट घेऊन येतो आणि मग त्या डॉक्टरांना भले मोठे आपण पैसे देतो. पण बघा, परमेश्वराचं चिंतन करायला आपल्याला ना पैसे लागत, फक्त द्यावा लागतो आपला वेळ. आणि जे 24 तास भगवंतानी आपल्याला दिलेले आहे, त्या 24 तासामधले फक्त एक 10 ते 15 मिनटं वेळ काढून तुम्हाला परमेश्वर चिंतन करायचं असते. पण त्याच्यासाठी पण मी बघते की बऱ्याच जणांना ते करण्यासाठी पण वेळ नसतो. पीस रेकी फॅमिलीतल्या मी सगळ्यांना सांगत असते की तुम्हाला बघा, परमेश्वराने इतकं छान आयुष्य दिलेलं आहे, इतकं हे छान आपले प्रत्येक अवयव आहे. त्यालाच आपण त्याचे आभार मानत असतो जेव्हा आपण रेकीचे मेडिटेशन करतो. आणि त्या परमेश्वराचे प्रत्येक क्षणाला आभार मानत असतो की त्याच्यामुळे आपल्याला हे जीवन मिळालेलं आहे आणि त्याच्याद्वारे हे सगळं संचलन पोषण चाललं आहे. तर बघा, किती महत्त्वाचे आहे आपले मन, बुद्धी आणि चिंतन, आणि किती गरजेचं आहे आपला मनोमय कोश चांगले ठेवणे. आता जसं भगवद्गीतामध्ये श्रीकृष्णांनी, भगवंतांनी उपदेश दिलेला आहे अर्जुनाला, की जेव्हा ते युद्धभूमीवर येतात अर्जुन, तेव्हा आपले सगळे आप्तस्वकीय बघून त्यांचे मन विचलित होते. असेच विचलित होते जसे आपले आप्तस्वकीय एखाद्या गोष्टीवरनं आपलं त्यांच्याशी काही वाद झाला, मग आपल्याला खूप मनातनं वाईट वाटते. तसं अर्जुनाला युद्धभूमीवर त्यांना बघून खूप वाईट वाटतं, की अरे माझेच भाऊ आहेत आणि ज्यांच्याशी माझेच नातलग आहेत आणि त्यांच्याशी मी युद्ध करायला इथे तयार झालो आहे. तर किती माझा हा जन्म, म्हणजे किती मी काय, म्हणजे कसं मी युद्ध करणार. तर त्यावेळेस जे काही आत्मज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिले, तेच आहे ह्या भगवद्गीतेमुळे. आणि त्याद्वारे त्या मनस्थिती, म्हणजे बघा परत आहे मानसिक अवस्था अर्जुनाची जी बिघडली ती परत सक्षम झाली फक्त भगवंतांच्या उपदेशामुळे. तर बघा, किती महत्त्वाचा आहे आपला मनोमय कोश आणि त्याला समृद्ध ठेवणे किती गरजेचे आहे. तर मनोमय कोश, आणि मग अर्जुनाला तिथे उपदेश मिळाला श्रीकृष्णांकडनं, आणि तेच सांगितले आहे की ह्या मनुष्य योनीमध्ये तुम्ही प्रत्येकाशी कसं वागायचं आहे, आणि त्याद्वारे विविध उपदेश भगवंतांनी थोडक्यात आपल्याला ह्या मनुष्य जन्मासाठी दिलेले आहेत. आणि कशा प्रकारे तुम्ही चांगली कर्म करायची आहेत आणि त्या कर्माद्वारे तुम्ही कसा तुमचा पुण्याचा साठा करायचा आहे. तर आपण हे जे काही आत्ता करत आहोत, म्हणजे ह्या जन्मामध्येच आपल्याला लक्षात येतं आहे की चांगल्या गोष्टी कुठल्या आहे, वाईट गोष्टी कुठल्या आहे, आणि ते आपल्या अंतर्मनामध्ये आपल्याला त्याचं रिअलायझेशन होतं आहे. अंतःकरणामध्ये आपल्याला कळतं आहे की कुठली गोष्ट केल्यामुळे चांगलं वाटतं, कुठली गोष्ट केल्यामुळे आपलं आपलं मन खात राहतं. खात राहतं म्हणजे काय, जेव्हा आपण एखाद्याचं देणं असतं आणि ते आपण देत नाही, तर त्यावेळेस कुठेतरी ती आंतरिक आपलं मन असतं ते सांगत असतं की अरे
तुला हे करायची राहिलेली आहे गोष्ट. आज तुझ्यासाठी कोणीतरी काहीतरी केलेलं आहे. पण आपण काय करतो, की त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपण बाकीच्या गोष्टींमध्ये आपल्या भौतिक सुखाकडे आपण वळत असतो. म्हणजे ज्याला द्यायचं असतं ते देणं विसरून आपण आपल्याला काय घ्यायचंय, मी आणि मला लागणाऱ्या गोष्टी, त्या गोष्टीच्या मागे आपण धावत असतो. मग त्या गोष्टीच्या मागे धावता धावता फक्त आपला स्वार्थ आपण तेवढाच साध्य करतो आणि त्याच्यामध्ये आपण आत्मकल्याणाचा विचार करत नाही. अरे, ही मनुष्य योनी मिळाली, या मनुष्य योनीमध्ये तुला चांगल्या कर्माद्वारे चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. बघा, आपली कर्मेंद्रिय म्हणजे 2 हात आणि 2 पाय आपल्याला दिलेले आहेत, त्याद्वारे आपल्याला काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. रेकीमध्ये आपण शिकतो की जेव्हा ह्या वैश्विक शक्तीचा अभ्यास करतो त्याद्वारे आपल्याला कळायला लागतं की ह्या वैश्विक शक्तीचा अभ्यास करून ह्या रेकीच्या पारंपरिक चिन्हांद्वारे आपण दुसऱ्यांना ह्या दोन्ही हातांद्वारे रेकी द्यायला लागतो. जेव्हा आपण रेकी देत असतो त्यावेळेस आपल्याला जाणवतं की प्रत्येकाची चक्र वेगळी आहेत. प्रत्येकामध्ये असणारी आंतरिक शक्ती वेगळी आहे आणि त्या आंतरिक शक्तीवर जेव्हा आपण काम करत असतो, 7 चक्रांवर जेव्हा काम करत असतो आणि त्या व्यक्तीच्या आतल्या मनाची जडणघडण म्हणजे जी ज्याप्रमाणे व्यक्ती असते त्याप्रमाणे ती रेकी शक्ती तिच्यावर काम करते. मी म्हणते की वैश्विक शक्तीचे आशीर्वाद असतात. ते बऱ्याच लोकांच्या आयुष्यात येतात, पण त्यांना कळत नाही की त्या शक्तीचा वापर कसा करून घ्यायचा आहे. मला ह्या वैश्विक शक्तीचे ज्ञान मिळाले ते माझ्या रेकी ग्रँड मास्टर वासंतीताई अभ्यंकर यांच्याकडनं 1998 साली मी रेकी मास्टर झाले आणि त्याच्यानंतर आता मला 24 वर्ष झाले मी रेकी शिकवत आहेत. मधल्या काही काळामध्ये मी रेकी शिकवणं थोडं कमी केलं होतं, पण आत्ता गेल्या 4 वर्षापासून अविरत मी रेकी शिकवत आहेत आणि ह्या 4 वर्षामध्येच मी तयार केले आहेत 28 रेकी मास्टर वासंतीताईंच्या आशीर्वादामुळे आणि 150च्या वर जवळपास रेकीच्या दीक्षा दिलेल्या आहेत आणि 250च्या वर जवळपास मी रेकी उपचार दिलेले आहेत आणि जे मी काही रेकी उपचार दिलेले आहेत त्या उपचारातनं जेव्हा आपण एखाद्याला बरं करतो तो जी आत्मिक शांतता असते ती कशातही मिळत नाही. ती आत्मिक शांतता ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या जे देवाची ठिकाणं असतात त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही तिथे जाता आणि त्या देवाचं दर्शन घेता, ती जागृत स्थळं आहेत आपल्यामध्ये, त्या स्थळांना आपण जातो, तिथे भेटी देतो आणि त्यावेळेस आपल्याला जाणवतं की आपली जी आत्मिक समाधान, ते समाधान आपल्याला मिळत असतं जेव्हा आपण धार्मिक स्थळांना भेटी देत असतो आणि ते आत्मसमाधान आपण शोधत असतो त्या स्थळाला जाऊन आणि त्याचप्रमाणे दुसऱ्यांना रेकी शिकवून आणि दुसऱ्यांना रेकी उपचार देऊन. तर 28 रेकी मास्टर मी तयार केलेले आहेत. त्यांना पण माझी कळकळीची विनंती की तुमच्याद्वारे हे तुम्हाला मिळालेलं जे ब्लेसिंग आहे, रेकीचे आशीर्वाद, ते जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचवा. आत्मकल्याणाचा नक्की विचार करा आणि त्याद्वारे तुमचा मनोमय कोश अधिकाधिक सक्षम करा. जी हवी असणारी जी तुमची आत्मिक जे तुम्हाला तुमचं मन सांगते की मला सारखं हवंय, तर त्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही आत्मिक सुख बघण्यापेक्षा जेव्हा तुम्ही इतरांना रेकी शिकवता, ते रेकीचे आशीर्वाद दुसऱ्यांच्या आयुष्यात पोहोचवता, ती जी शांतता आहे ती कशातही नाही आहे. आणि अशी ही आत्मिक शांतता जी ध्यास घेतला होता माझ्या रेकी ग्रँड मास्टर वासंतीताईंनी आणि त्यांनी त्यांचे स्वप्न की घराघरामध्ये एक रेकी मास्टर असावा की ज्याद्वारे त्या पूर्ण घराचे कल्याण होईल आणि त्याबरोबर त्यांच्या इतरांचे म्हणजे त्यांच्या नातेवाईकांचे, मित्रमैत्रिणींचे कल्याण होईल. तो ध्यास मी घेतलेला आहे अविरतपणे
24 वर्षापासून आणि गेल्या 4 वर्षापासून दत्त गुरु माऊलींचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. गेल्या वर्षी मी गिरनारला भेट दिली आणि तिथे मला ज्या क्षणी मी तिथे त्या पादुकांवर नतमस्तक झाले, तिथे मला जाणवलं की काय आहे आत्मिक शांतता, तिथली ती कंपनं. आणि त्या आत्मिक कंपनासाठी मला तो ध्यास लागलेला आहे की प्रत्येक गुरूच्या स्थानी जाऊन तिथे मी तो आत्मिक शांततेचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याद्वारे मी अनेक धार्मिक स्थळांना परत परत भेटी दिलेल्या आहेत. म्हणजे गिरनार झाल्यानंतरच काही लगेचच महिन्यामध्ये मला योग आला तो नर्मदा परिक्रमा. ती नर्मदा परिक्रमा 1 दिवसाची मी ती केली आणि त्याद्वारे जो आत्मिक समाधान आहे, म्हणजे ह्या मनुष्य योनीचे सार्थक त्या नर्मदा परिक्रमामध्ये मला मिळाले. अजूनही भविष्यात मला करण्याची खूप इच्छा आहे आणि अजून बरेचसे धार्मिक स्थळांना भेटी देण्याची इच्छा आहे आणि ती नक्कीच मी पूर्ण करणार आहे. त्याद्वारे माझा मनोमय कोश झालाच आहे शांत, पण मला अजून केंद्रित करायचं आहे माझ्या मनोमय कोशाला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही वैश्विक शक्ती मला पोहोचवायची आहे. गेल्या 24 वर्षापासून हा मी वैश्विक शक्तीचा यज्ञ आरंभ केलेला आहे आणि त्या यज्ञामध्ये नकारात्मक ऊर्जांना मी आहुती देत आहे आणि जास्तीत जास्त चांगल्या विचारांचं मला आशीर्वाद मिळत आहेत. प्रेमरूपी जास्तीत जास्त ऊर्जा माझ्या गुरूंकडनं मला मिळत आहे. आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली श्री स्वामी समर्थांकडनं मला एक आज्ञा येत आहेत आणि त्याद्वारे मी माझा हा आध्यात्मिक प्रवास सुरू आहे. आत्म्याशी संबंधित असलेले माझे आज्ञाचक्र मला जास्तीत जास्त जाणीव करून देत आहे की ह्या मनुष्य योनीमध्येच आहे, तुला जास्तीत जास्त कर्म करायचं आहे आणि त्याद्वारे परमात्म्याचा शोध मी घेत आहे. परमतत्वाशी मी एकलीन होण्याचा प्रयत्न करत आहे. तर असा आहे आपला हा मनोमय कोश. ह्या मनोमय कोशाला इतकं दृढ करा की कुठलीच नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत येणार नाही. म्हणजे बघा, ह्या रेकीच्या तुम्हाला मिळालेल्या जे काही पारंपरिक चिन्ह आहेत, त्या रेकीचा चिन्हांचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करा. रेकीमध्ये असलेले सुरक्षा कवच तुमच्या अवतीभवती तुम्ही सतत बघा आणि बघा मग तुम्हाला जे काही संकट येतात त्याची तीव्रता किती कमी होते, नकारात्मक ऊर्जा गळून पडतात. जेव्हा आपण विविध ठिकाणी फिरत असतो, जेव्हा आपण आपल्याला त्या सुरक्षा कवचमध्ये बघतो, तेव्हा आपल्यापर्यंत संकट येतच नाही. तर अशी आहे ही वैश्विक शक्ती आणि त्या शक्तीद्वारे तुमच्या प्रगतीची तुमच्या आयुष्याची वाटचाल एका दिशेने व्हायला लागते. बघा, जेव्हा तुमचा मनोमय कोश एकदम छान काम करायला लागतो, त्याद्वारे विविध चांगले काम व्हायला लागते. जसे आपण बघतो की ज्यांच्या मनाची एकाग्रता छान आहे, त्याद्वारे तयार होतात चांगले वैज्ञानिक, मग चांगले लेखक, चांगले कवी आणि त्याद्वारे तयार होतात विविध गुरु, आध्यात्मिक गुरु आपण त्यांना म्हणू शकतो आणि जे आपल्याला चांगलं ज्ञान देत असतात. आणि पंचकोशाद्वारे आहे आपल्या अध्यात्माची प्रगती. जेव्हा आपल्या पंचकोशाची आपण काळजी घ्यायला लागतो, आपण ते सखोल विज्ञान समजून घ्यायला लागतो, त्याद्वारे आपल्याला ज्ञान होते चांगल्या क्रियांचे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की योग एक प्रकारची क्रिया आहे. योग आणि मग त्याच्यामध्ये असलेल्या ध्यान, धारणा, प्राणायाम आणि हे सगळे तुमच्या चित्ताला शांत करण्यासाठी ह्या सगळ्या क्रिया आहेत. आणि श्वसनाचे विविध प्रकार जे प्राणायामामध्ये आहे, बघा किती महत्त्वाचे आहे श्वसनाचे प्रकार.
तर श्वसन जेव्हा तुम्ही शांततेत करता, आजकाल मी रेकीच्या ध्यानामध्ये सांगत असते की श्वसनावर लक्ष घेऊन या. सुरुवातीपासूनच मी सांगते की श्वसन किती महत्त्वाचे आहे. श्वसनाची गती जेव्हा कमी अधिक तुम्ही करता, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की तुमची आंतरिक ऊर्जा किती वाढत आहे. म्हणून जो तुम्हाला हवी असणारी ही प्रवृत्ती जाऊन पूर्णपणे आत्मिक शांतता मिळायला लागते, जेव्हा तुम्ही या वैश्विक शक्तीचा ध्यास घेता. आणि असा हा वैश्विक शक्तीचा ध्यास प्रत्येक रेकी मास्टरने घ्यावा, प्रत्येक साधकाने घ्यावा, ही माझी मनापासून इच्छा आहे. माझ्या पीस रेकी फॅमिलीतले बरेचसे रेकी मास्टर हे रेकीची दीक्षा देत आहेत. अतिशय चांगले असे रेकी मास्टर तयार करत आहेत. आणि ज्यांनी अजून सुरुवात केलेली नाही आहे त्यांनी नक्की सुरुवात करा. छान पौष महिना सुरू होत आहे. आरोग्याची देवता सूर्यनारायण यांना छान नमस्कार करून सुरू करा तुमच्या प्रगतीची वाटचाल. आणि जसे तुम्हाला शक्य असेल, नक्कीच तुम्ही प्रत्येकजण कोणीतरी जॉब करत असतो, कोणी काहीतरी वेगळे करत असते, पण तुम्हाला जे हे तुमच्या आयुष्यात आशीर्वाद मिळालेले आहेत, चांगले ब्लेसिंग मिळाले आहे, ते तुमच्याद्वारे तुमच्या जवळच्या लोकांना द्या, तुमच्या मित्रमैत्रिणींना द्या. नक्की सगळ्यांनी दीक्षा द्या. आणि बघा मग ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद कसे तुमच्या आयुष्यामध्ये जादू करायला लागतात. तर दत्तगुरू माऊलींचे मी खूप आभार मानते. प्रत्येक क्षणाला त्या दैवी शक्तीचे खूप आभार. दत्तगुरू माऊलींमुळे मी ह्या मार्गामध्ये आलेली आहे. स्वामी समर्थांचे मला खूप आशीर्वाद मिळत आहे. त्याचबरोबर वासंतीताईंचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. वासंतीताई माझ्या ग्रेट रेकी ग्रँड मास्टर, त्यांची शिकवण मी तुम्हाला सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे. सगळे चांगलेच कर्म घडत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादामुळे माझ्या स्वतःचे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे. या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे, मिळत राहणार आहे. सदैव सगळ्यांच्या पाठीशी.